ऋषी ब्रह्मयोग चॅनलचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करा. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जय आजी पंढरीराया, भोक्तया षड्गुण ऐश्वर्या, ऐशी सोसुनिया पारमाया सकळ कळा तुझेनी. घटपट तंतु आकाश न्याय, सर्वतवची ब्रह्म होय, ऐसे असुनी निराळा राहे अव्यक्त व्यक्ता पाहुनी. की अपार घटी अपार तरणी, व्यापुनी ऐक दिशे गगनी, त्याची न्याये मोक्षदानी व्याप्त असे सर्वाते. तरी पूर्ण ब्रह्मनाथ वेशो, करुणानिधी पंढरीचा धीशो, माय कनवाळू जगन्निवास भक्तवत्सल नटलासे. तरी हे दिनबंधू भक्त व्यापका, पुंडलिक वरदायका, आता पुढे रसना दोंदिका, भक्तिरसार वद्विका. मागिले अध्यायी रामदर्शनु, आणि द्वितीय अंजनी नंदन, गोरक्षा लागी भेटून अदृश्यपणी मिरवले. असो स्वस्थाना गेला अयोध्यानाथ, हे रिकडे अंजनी सुतू, शृंग मुरडा जाऊनी त्वरित सानवेशे नटलासे. गुप्त वेशी राजसदन, पाहता झाला अंजनी नंदन, एकांत सदनी मैनाकिनी पद्मिन मंचकावरी पहुडली. सुखनिद्रा शयनी असून परिचारिका गेल्या उठून, ऐशी एकांत संधी पाहून धवळारी तै संचरला. चपळपणी तो मंचकाजवळी, जाऊनी बैसला प्रताप बळी. कौलो तळा पद्मिनी कमळी, करपात्री धरियेली. व्यक्त होता करकमळू, सावध झाली किलोतळा वेलाळू. तो दृष्टी देखला अंजनी बाळ, चरणावरी लोटली. किलोतळानी मैनाकिनी, त्रते नामजी पद्मिनी, या परिश्रोते बोलती कल्पनी, कौनी अर्थी ही नामे. तृतीय विधाता ती दुहिता, झाली असे कवनार्था, मग त्या कल्पनी वाक्सरिता व्यक्ती घेणे मिरवली. ऐसा पाहुणी श्रुती आदर, बोलता कवी सादर. तृतीय भिन्न भिन्न प्रकार कैशा रीती ऐका त्या. तरी पर्वता माझी मंदरगिरी, जंबूद्वीप त्याची प्रथम पायरी. या परी सिंहोल दीपाची दुसरी, मेरू मंदार आहेत की. या परी सिंहोल दीप भुवनी, स्त्रिया जितक्या असती पद्मिनी. त्यातही मुख्य मैनाकिनी, स्वरूपवंती मिरवतसे. तो एके दिवशी अभिंग करुणी, उभी राहिली धवळारी जाऊनी. ते सजदृष्टी दिशा गमनी, आकाशाते पाहतसे. हस्ती झगडती कबरी भारू, तो वरदृष्टी जाऊनी गोचरू. उपरिचर वसू विमानावर, आरूढ होऊनी जातसे. विमानारूढ झाला होता, तो वसने कांगे झाली तत्वता. आवेश बाहेर लिंग दर्शता, असावध वैसलासे. विमानावरी गवाक्षद्वारू, त्यातून दिसे अवयव समग्र. तो मैनाकिनी पाहुन नेत्री, हासे खदखदा ते काळी. ते ऐकुनी वसुनाथ, विक्षेपुनी बोलता झाला तिथे. म्हणे पापिनी परपुरुषाते, पाहुनिया हसलीस. तरी ऐशी जारिनी वरती, धरुनी राशी सोग्रहाप्रती. माझे विषयी कामशक्ती, उद्भवली म्हणून हसलीस. तरी मी नोहे तैसा भ्रष्ट, सकळ वसू माझी श्रेष्ठ. इंद्रिय दमनी एकनिष्ठ, पूर्ण तपास आधितसे. तरी मम अभिलाष धरुनी, गदगदा हासशी पापिनी. तरी पुरुष विनोदे संस्थानी, जाऊनी या पडशील. श्री देशात श्री कटकी, वस्ती होईल तुझी शेखी. मग कैचा पुरुष तिलोकी, दृष्टी गोचर होईल. ऐसे बोलता वसु अंतरिक्षु, परम लाजली पद्मिनी सुलक्षु. परिपदच्युत शब्द ऐकता प्रत्यक्ष, स्तुती संवादा व्यापिली. म्हणे महाराजा वसुनाथा, अपराध झाला विषम आता. अपराधाचे विवरण करता बोला नये आम्हासी. परिहासू प्रारब्ध योग, कदा न सुटी आचरला भोग. की उशाप देऊनी आता चांग, सोपदाते स्थापावे. तुम्ही वसू सर्व प्रकारे, भरला हा शांती भांडारी. परम कनवाळू इंद्रिय साचारी, योगदमनी मिरवला. तरी उशाप देऊनी माते, करी महाराजा पदाश्रित. मग अंतरिक्ष पाहुनी ढाळाळते, उशापाते वदलासे. म्हणे पद्मिनी ऐक वचन,
स्त्री राज्यात किलोतळा स्वामीन तेथे आयुष्य सरल्या पूर्ण तैपदी वसशील तू माये परी मज भावी निवेदिली चित्तू तरी मही मिरविल माझा सुतू तो तुझ शिवकारुणी होईल रत मचिंद्रनाथ म्हणून या तो रत झाली या अंगसंगी पुत्र लाभशील रेत प्रसंगी मीननाथ हे नाम जगी प्रसिद्ध मिरविल महिते तो पुत्र झाली या तुते सेवटी विभक्त होईल मचिंद्र जेठी मग तू सोपदा येऊन गोरटी भोग भोगी स्वर्गीचा या उपरी बोलली मैनाकिनी पुरुष नाही का तया भुवनी सकळ स्त्रिया दिसती यवनी काय म्हणोनी महाराजा तरी पुरुषा वाचुनी संतती कोठुनी होतसे नसुनी पती एरू म्हणे येऊनी मारुती भुभुकार देतसे ऊर्ध्वरेता वायुनंदन वीर्य व्यापितसे भुभकारे करुण मग उत्पत्ती उदय जन्म तेथे होतसे शुभानने बाळ तनु जो पुरुषधारी मृत्यू पावितो भुभुकारी तितक्या विन चळणारी महिवरी विराजती ऐसे वदता अंतरिक्ष मात मग बोले पद्मिनी जाऊनी त्वरित हे महाराजा मच्छिंद्रनाथ येईल कैसा त्या ठाया प्रत्यक्ष पुरुष पावती मरण ऐशी चर्चा तेथे असून कैसा येईल तव नंदन मम भोगार्थ महाराजा अंतरिक्ष म्हणे ओ शुभाननी तू किलोतळेचे उपरी जाऊनी बैसोनी उपरी तप मांडणी आराधावा मारुती प्रसन्न झाली या वायुनंदन मग मुक्त करील त्या भयापासून परी तुझ सांगतो ती खून चिता माझी रक्षावी प्रसन्न होईल जेव्हा मारुती मागणी करिजे अंगसंगती मग तो संकटी पडून निक्षिती मच्छिंद्राते आणील तरी हा रचुनी दृढतर उपाय मिरवत आहे मारुती भय तरी तयाचे हस्ते साधावे कार्य मच्छिंद्राते आणोनी या उपरी बोली पद्मिनी युवती रामचरणी श्री मारुती कैसे माते द्यावी गती ऐसे म्हणावे महाराजा परी ऐशी बोल प्रकरणी मारुतीच मिरवला विषय ध्वनी मग तव सुत मच्छिंद्र कोठुनी येथे येईल महाराजा ऐसे अंतरिक्ष एकता वचन म्हणे विषय उपद्रव रहित वायुनंदन ब्रह्मचर्य व्रता ते लोटून रती सुखाते मिरवेल तरी हा संशय सोडून गोरटी अर्थ धरिजे तुका पोटी मच्छिंद्राला येणे कोटी हनुमंते करून या ऐसे सांगून या अंतरिक्ष स्वस्थाना गेला वसुदक्ष एरीकडे मैनाकिनी प्रत्यक्ष स्त्री राज्यात प्रवर्तली रंगार मुरडा राज्य पट्टणी भ्रमण करिता ती पद्मिनी तो ते चर्मिकेचे सदनी सहज स्थिती पातली सहज स्थिती जाऊनी ओसरी बसती झाली शुभ गात्री तो ती चर्मिका पाहून नेत्री बोलती झाली ते म्हणे माये ओ शुभाननी कोठी असशी लावण्य खाणी एरी म्हणे ओ माये बहिणी सिंहल दिपी मी असते परी अंतरिक्ष वसूचे शापे करून पाहते झाले माये हे भुवन आता सांगे संगोपन कोणी करील कळेना ऐशी ऐकुनी पद्मिनी वाणी बोलती झाली ती चर्मिणी म्हणे माय हो माझे स्थानी राहुनी सुख भोगिका सोहस्ते करुणी पाक हरित जा माई तृषभूक मी आपल्या ग्रहीची एक तारंबळ होतसे तरी माय हो पेक्षा सोडून शेवी माय हो माझे सदन कन्ये समान तुझ पाळीन सर्व सुख देऊन या ऐशी ऐकुनी तेची वार्ता परम तोषली हृदय दुहिता मग तेथेची राहुनी पल्लवी हस्ता क्रिये लागी आराधी हस्ते करुणी पाक निष्पती हरित चर्मिकेचे क्षुधे प्रती शेवटी भोजन क्रिये संगती आपण सेवी नित्यशा यासही लोटता भूत दिन किलो तळा राज्य स्वामीन यासही लोटता भूत दिन किलो तळा राज्य स्वामीन आयुष्य सरले जरा व्यापून मग मंत्र्या लागी बोलतसे म्हणे आयुष्य सरले निकट तरी कोणास हो द्यावा राज्यपटू मंत्री म्हणे माळिका चोखट गजशुंडी विराजवावी सकळ स्त्रिया पाचारुण गज प्रेरावा माळ देऊन त्याशी भेटेल दैववान माळ ग्रहणी ग्रेवेतो ऐसे बोलता मंत्री ते वेळा परमतोषली किलोतळा मग सुदिन पाहुनी कार्यमंगळा अर्पिती माळा गजशुंडी समग्र स्त्रियांची सभा करून मग तो प्रेरेला माळ देऊन
ते प्रांती मैनाकिनी पाहून माळग्रीवेत ओपिली. या उपरांतिक भोगिता राणीव आचरली प्रयोक्त तपवर्ण. वश केला मनोभावे रामदूत तेने. वश झाला अंजनी नंदन हे पूर्वीच लिहिले कथन. वायुसुते मच्छिंद्रा कारण निवेदले प्रकरण पूर्वी. तरी असो वैसे कथन सिंहलद्वीपी मैनाकिनी नाम. माता पितरांच्या आवडी करून नामैसे विराजले. या परी सिंहलद्वीपीची दारा म्हणून सर्वांच्या वागुत्तरा. पद्मिनी नाम सर्वोपचारा बोभावती कटकात. किलोतळेचे पावली आसन म्हणून किलोतळायसे नाम. असो गुप्त रूपे वायुनंदने सावध केली किलोतळा. सावध करुणी तिथे म्हणे किलोतळी ऐकमात. तुवा मज ठेवणी वचनात मच्छिंद्रनाथ आणविला. तरी तव वचनापासून सुटलो आहे अर्थ करून. परी तव सुखाशी पाथले विघ्न मच्छिंद्र शिष्य येतो की. तो मच्छिंद्राहुनी प्रतापवंत नामी मिरवला गोरक्षनाथ. तो अजिंक्य असे तयाचे सामर्थ्य वर्णवे ना वाचेशी. म्या तुझ्यासाठी यत्न केला श्रीराम मध्यस्थ घातला. परी ये अवमानुनी उभयताला मच्छिंद्रा नेऊ म्हणे तसे. तरी तू आता येईल येथे त्याशी सज्ज करुनी प्रीती ते. गोवुनी घ्यावा कोणे हितार्थे सुख संपत्ती दावून या. परी तो नो हे मच्छिंद्रा समानु विषयी विरक्त तपोधनु. कैसा राहील नवल विधान सर्वोपरी विरक्त तू. परी वाचा गौरव द्रव्य गौरव आसन गौरव वसन गौरव. भोजनादी नाना वैभवे गौरवनी गोवावा. जैसा जतन करी पावकू संग्रही जे गौरवी राखू. की चिंधी वेष्टने रक्षणे मानिक होत आहे शुभाननी. तैसा बहुविध गौरव करुण तुष्ट करावे तयाचे म्हणू. ऐसे सांगुनी वायुनंदन गमने करता पै झाला. परीती चपळ मैनाकिनी मारुती वैसविला कनकासनी. षोडशोपचारे पूजा करुनी बोळविला महाराजा. सोस्थाना गेला वायुसुत हे रिगडे गोरक्षनाथ. वेशा कटकी मार्गे येत मुक्काम मुक्कामाशी साधून या. जैसे पक्षी करती गमन या तरुणी त्या तरुवरी जाऊन. तेवी गोरक्ष मुक्काम करून शृंग मुरडी पातला. गावा निकट पेठीतू धर्मशाळा होती त्यात. वेशा कटकी राहून तेथ शिबिरापरी योजले. मग ती वेशा मुख्य नायिका कलिंगा नामे मुख्य दोंदिका. साजसरांजम घेऊन निका राजसदनी चालिली. सर्व वेशा सात पाचू घेऊनी रूपवंत गुणवंत साचू. ऐसे कटकी करोनी संच राजांगणी मिरवली. राजद्वारी उभे राहून पाठविली वर्तमानू. द्वार रक्षके आत जाऊन वेशा कटकी सांगितले. हे महाराजा राजद्वारी कलावती कलाकुसरी. रूपवती गुणगंभीरी भेटी लागी पातली. तरी आज्ञेप्रमाणे वधू तिथे ऐसे ऐकता किलोतळा मात. म्हणे घेऊन या सभास्थानात अवघे समारंभेशी. ऐसे ऐकता द्वारी दुती सवेची पातली द्वारावती. घेऊन कलिंगा कलावती सभास्थानी पातली. तो कनक तगटी रत्न कोंदनी मच्छिंद्र मिरवला कनकासनी. निकट बैसली मैनाकिनी निज भारे शोभली. जैसी नभी उड्डगन ज्योती मध्ये मिरवला रोहिणीपती. त्याची न्याय मच्छिंद्रा भोवती सकळ स्त्रिया विराजल्या. की तेजपुंज हाटकासनी हिरा मिरवला शुद्ध कोंदनी. नवरत्न हिरे वेष्टित हिरकनी तैसा शोभला मच्छिंद्र. की शैल्या नव्हेत त्या रश्मी ज्वाला मध्ये मच्छिंद्र अर्क गोळा. कनकासनी ते सदनी सकळा राजसभेत मिरवत. असो वैशी सभा सगुण कलिंगा दृष्टीने पाहुन. मग बोलती झाली सभे वचन मैनाकिनी रायाते. हे महाराजा शैल्यापती ऐकुनी नामाभिधान कीर्ती. सोडून आपल्या देशाप्रती येथे आले महाराजा. तरी कीर्ती ध्वज फडकत अवनी तैसी अवलोकी आली करणी. मही कलावंत राजभुवने विराजतसे महाराजा. भद्रत राजा हस्तिनापुरी कीर्ती ध्वज धर्माचारी. याची नीती बंगाल धरित्री गोपीचंद विराजला. याची नीती कीर्ती ध्वज शैल्यादेशी किलोतळा नाम राजू.
ऐशी वरुणी सत्कीर्ती भाज येथे आले महाराजा. ऐशी बोलता कलिंगा युवती परमतोषला किलोतळा भूपती. मग समुच्चय विचार करून अन्न भुक्ती देऊनी बोले किलोतळा. तवती कलिंगा येऊनी शिबिरी मध्यान समया सारोनी उपरी. साज सरंजाम सजुनी परी सावध रात्री बैसली. तो येरीकडे मैनाकिनी येऊनी बैसली सभास्थानी. सभा मंडप श्रंगारुनी दीपमाळा रचिल्या. लावणी स्फटिकांची कुपिका मेणबत्ती लावणी दीपिका. अगरबत्ती गंध लोका घ्राणोघ्राणे मिरवतसे. तबकी भरोनी गंगेरी पाने विडे रचले त्रयोदश गुणी. त्यात फुले दानी लोका माझी मिरवतसे. ऐशी सभे कटकासन मूळ पाठविले कलिंगे लागून. तवती आपला सरंजाम घेऊन दिव्य तेजे मिरवली. येरी कलिंगा राजसदना जात सवे चालिला गोरक्षनाथ. परी कलिंगे पाचारुनी एकांत गुज सांगे तेसी. म्हणे ऐक गुण गंभीरी तू नाट्या करशील सभे भीतरी. तरी मृदंग वाद्य माझे करी सभास्थानी ओपिका. शैल्या सभे कटकस्थानी रिझविता माझे वाजवणी. मग द्रव्य लाभ घे ओढुनी मानेल तैसे मागते थे. ऐसे ऐकता कलिंगा वदत हे वरिष्ठ महाराजा गुण समर्थ. सभेस्थानी स्त्रिया समर्थ पुरुष नसे त्या ठाई. तरी तुम्हा लागी तेथे नेता वितर्क वाढेल संशय चित्ता. स्त्री देशात पुरुष व्यक्त कोटे नाही म्हणून. ऐसे ऐकुनी तपोद्रम म्हणे ऐके ओ सुमध्यमे. अंगणावेशे येतो नटून रंग तुझा लुटावया. माझी इच्छा होईल पूर्ण तू तेही मिळेला पार धनु. मग ती कलिंगा आवडीने अवशनाथा म्हणतसे. मग लेऊनी कंचुकी सार परिधानिले उत्तम चिर. जटावियुक्त करुनी भार भांगमुक्तानी भरेला. भाळी चर्जुनी कुंकुमकूर सोगयांजनी मिरविले नेत्र. कबरी वरुनी चिरपदर नाभिस्थानी खोविला. काढुनी कर्णमुद्रिका भूषण ताटके केली परिधान. तेही कोंदणी जडावरत्ने नक्षत्रासम झळकती. की एकाग्र करुनी रोहिणी पती करू पातली श्रवणी वस्ती. मुक्त घोष नाशिका प्रती सर्जिनथ शोभतसे. पाच कंकन जडित भूषण ग्रीवे माझी अपार हेम. नानगी हाटक गुण मुक्त लढा शोभल्या. असो जाता किती वर्णन अंगणावेशे गोरक्ष नंदन. परम शोभलाचे पळे पुन वेशांगणी तळपतसे. आधीच पूर्ण हेमकांती अवधारी त्यावरी नटला हेम शृंगारी. मग वर्णदशा स्वरूपापरी रंभादाशी शोभली. ऐशी आव्हानुनी पैंजनीती मृदंग कवळुनी प्रतिहाती. नटनृत्य स्वरूपी राजपंक्ती जाणून या मिरवली. परी त्या शैल्या शुभाननी पाहती पुरवंडा सुलोचनी. एकमेका बोलती वाणी मदन बाळी हे यसे. सकळ नाट्य कलावती विकळ स्वरूप नीच दिसती. मनती धन्य विधात्या प्रती रचली मूर्ती अनुपम्य. समस्त वधू जरी उर्वशी तरी हिच्या पुढे वाटती दाशी. चपळ तेजे सहजेशी तळपत आहे बाळी हे. सहज सोडूनी प्रत्योदक नाद दर्शवी अलौकिक. पाहतेपणी पडून टक विस्मयाते पडती त्या. वाद्य नादाने व्यक्तित्व मिळवी ताल ती अद्भुत. परी सकळ शैल्यांचे चक्षु तेथ एका ठाई मिनले. कलिंगा मुख्य नायकिनी परी पुरवंडा दैन्यवाणी. जैसे उदया येता तरणी सकळ तेजा लोपते. असो नाट्यदारा कलिंगे सहित उभ्या राहिल्या करून नृत्य. तै कठी कवळणी मृदंगाते कुशळ वाजवी पुरवंडा. संगीत सोरित गायन शैल्या सकळ तुकावती मान. आहा आहा बोलुनी वचन धन्य म्हणती कलिंगा. सकळ शैल्या सभांगणी त्यात मच्छिंद्रनाथ कनकासनी. की पद्माळिके चिंतामणी हिरा चमक दावितसे. पुढारा पाहुनी गुरुनाथ मनश्यामणी नमन करीत. परम हे लावे आनंदे चित्त म्हणे कृतार्थ झालो मी. आता श्री गुरुचे पाहिले चरण सकळ झालो तापहीन. मग स्फुरण ये कुशळपणी वाद्य कळा मिरवितसे.
तै नृत्य गीत संगीत होता पाहुनी लाजे विधी दुहिता लाजत अप्सरा गंधर्व माता ठेवून पाहती चरणाते तान मान रंग प्रकार तल्लीन झाले सकळ भारू मान तुकाहुनी नाथ मच्छिंद्र आहा म्हणतसे मग परिधान वया उंच वस्त्र काढून हस्ते देत मच्छिंद्रनाथ तो पुढारा पाहुनी हर्ष बळवंत लाघव कळे वर्तवी मृदंग वाद्य वाजविता अद्भुतपण कुशळता तया नादाते अक्षर व्यक्ता भांती भांती काढितसे त्या अक्षरा माझी अक्षर मच्छिंद्र नामे चमत्कार दावनी पुढे तोचे व्यवहार रंगा समान नाचवी मृदंग अक्षरी तैशी चर्या दावितशे गुरुवर्या चलो मच्छिंद्र गोरकाया पुन्हा अक्षरे आच्छादी परी अक्षरे मच्छिंद्राते श्रवण होता पाही भवते चित्ती चाकाटून म्हणे येथे कोठून आला गोरक्ष एरीकडे सहज चाली गोरक्ष वाजवी गायन पावली रंजित देखता गुरु माऊली तीच अक्षरे आणि तसे अनिता अक्षरे पूर्व व्यक्त होताची मच्छिंद्र दशकत बहुते पाहुनी गोरक्षनाथ कोठे आहे म्हणे तसे शैल्या आणि कलावासनी तयाशी व्यक्त न पाहता नयनी कोठून पडतसे अक्षर ध्वनी श्रवणी आमुचे साजनी पिशाच वाणी भवती पाहतसे घडी घडी दचकतसे थडथडोनी हृदय उडतसे आला गोरक्ष म्हणोनी मग न आवडे सभा कनकासनु मुख वाळले झाले म्लान मग कोणी ऐकेना गायन चित्ती फार व्यापिले चलो मच्छिंदर गोरकाया जवजव अक्षरे ही ऐकून या तव तव दचकुनी गेली काया काळीमा तेव्हा येतसे तव पाहुनी किलोतळा हृदयी पेटुनी चिंता नळा काळिंबी काया म्हणून सकळा रोमांच उठती शरीरी तव पाहुनी किलोतळा म्हणे महाराजा तपपाळा सुरतरंगी सुख कमळा काळिंबिका वर येली एरी म्हणे हो मैनाकिनी माते दिसते विपरीत करणी मच्छिंद्र शिष्य गोरक्षवनी भय आहे तयाचे तो परम पवित्र भक्त चुडामणी विषया नातळे इंद्रिय दमनी महाप्रतापे तपोखानी वैरागी तो असे हो अगे तो येता तव पट्टणी नेईल माते स्वदेश अवनी मग तव रतीची सुख यामिनी गोरक्षांकी नाशेल ऐसे ऐकता किलोतळा मारुती सुचनेचा खोडनर गळा हृदयी व्यापुनी जाळू लागला मुख कोमावित पै झाले मग तो रंग नाट्यकृती विरस होऊनी नावडे चित्ती हृदयालयी ते चिंता भगवती नांदती झाली प्रत्यक्ष नाट्यरंगाचा आनंद वेशो बळी आव्हानीला एकशी भाषू मग रंग देवता पडूनी ऊस उठवी आपुल्या ठाण्याते जैशी पै सैंधवा पडे गाठी मग विरस होऊनी नासल्या गोष्टी मिरवला हात न्याय पोटी भय व भयता आतळे परीती चतुर मैनाकिनी गायन सोर आव्हान कानी तो मृदंग वाद्य उठोनी ध्वनी चलो गुप्त गोरखाया ऐसा नाद अक्षर स्थितो किलोतळा श्रवण करीतो मग बोलावुनी कलावंत उत्तराते आराधी म्हणे तव सारंगी संगीती वाजत आहे उत्तमागती परियामुच्या साज संग्रहा प्रती आजी पाहू वाजवुनी ऐशे ऐकता कलिंगा पद्मिनी म्हणे आना पाहू वाजवुनी मग ती किलोतळा आज्ञापुनी साजानुनी ठेवितसे तोही साज पुढे घेऊनी वाजविती कुशळपणी परी सुसुर गाण्यात अक्षर पूर्ण तेची काढी पुन्हा पुन्हा तेही ऐकुनी मैनाकिनी मग सेविका आपुल्या कलावंतिनी कलिंगाचा साज देऊनी उभी केली पाठीमागे तिथे सांगे रहस्ययुक्ती पुढारा वाद्य अक्षरे काढती त्याची नीती अक्षरस्थिती तूही बोलवी मृदंगा परिती वाजविता कलावंतिनी तैशी अक्षरी न येती कानी मग पुढे तिचा हात धरुनी एकांताशी पै गेली सलिलपणी चरणी माथा ठेवून पुशे ती स्वार्था माये तू कोण सांग आता सकळ संशय सोडूनी जरी ही गोष्ट ठेविशी चोरून तरी तुझ्या गुरुची आण माते वदे की प्रांजळपण कोण कोणाची तू अशी ऐशी भूपिनी बोलता वचन मनात विचारी गोरक्षनंदन प्रगट होण्याचा समय पूर्ण हाची सुलक्षण दिसतसे
मग बोलता झाला प्रांजळ वचन, माये मीनसे सर्वथा कामिन. श्री मच्छिंद्राचा प्रिय नंदन, गोरक्षा नामे मिरवतसे. तरी स्त्री वेश नटी नारी, नटोनी निघूत व राजद्वारी. ऐसे ऐकता ती सुंदरी, पुन्हा चरणी लोटली. मग पुरुष परिधान आणुनी त्वरितू, श्री गोरक्षनाथा नेसवितू. म्हणे तू माझा सुत, भेटलाशी दैवाने. पूर्वी नाथाने नामाभिधान, तव रूपी केले निवेदन. निवेदन होताची तन मन प्राण, तव भेटी उदेले. उदेले परी सांगू काय, जैसे सेवितका जगन्याय. की ग्रही वत्स काननी गाय, परिप्राण वत्सा ठेवितसे. ही जला वेगळी मासोळी, होता रिपू पाही पुन्हा जळी. तन्याये मोह काजळी लागली, तुझसाठी मज वारे. मज हाटक श्रंगार करुणी व्यक्त, जडित कोंदणी लेववित. रत्नमुद्रिका रणबिंदी सहित, मुक्त तुरा लाविला. भरजरीचे कनकवर्णी, परिधानिला चिरभूषणी. मस्तकी मंदिल नवरत्नी, शिरपेचवरी जडिला. हस्ताग्री बाहुवटू, हेमकुंदनी लकलखाट. सर्व भूषणी तेजवट, श्रंगारीला नाथथू. मग हस्त धरुनी किलोतळा, येती झाली सभा मंडळा. येताची मच्छिंद्रे देखिला डोळा, पुरुष व्यक्त कामिनी. मनात म्हणे मच्छिंद्रनाथ, पुरुष कैचा आला येथ. निकट येता किलोतळे ते, हस्ते खुणावी कोण तू. एरीकडे हस्तखुने संकेती, पाहुनी म्हणे गोरक्ष जती. तुमचा उद्देश धरून चित्ती, भेटी लागी पातला. परी आज उदेला दैव आदित्य, भेटला माझा प्राणसूत. सकळ राज्याचा धैर्यवंत, बाळ गोरक्ष माझा हा. आता सकळ कांचनी, फिटून गेली अंतकरणी. सकळ वैभव राज मांडणी, संगोपील बाळ हा. आणि पाठिंबा बळीवंत, सहोदर वडील गोरक्षनाथ. धाकुटामीन तुमचा सूत, संगोपील तयासी. म्हणून समूळ माझी काचनी, फिटून गेली दूरवनी. वृद्धापकाळी चक्रपाणी, कृपे वेष्टला आपणाशी. ऐसे बोलता मैनाकिनी, गोरक्ष हास्य करी मनी. चित्ती म्हणे बळेची तरणी, अंधार चिरी भूषतसे. आम्ही विरक्त शुद्ध वैष्णव, आम्हा कासयाशी वैभव. विधवे लागी कुंकुम ठेव, खटाटोप कासया. की परिसा लागी कनक श्रंगार, की तक्री तुष्टती देव अमर. तैसे आम्ही विरक्त थोर, राजवैभव कासया. की ग्राम गौतमीची कासू, दुग्ध काढुनी अंजुळीसू. ते पयोब्धीस पाजुनी सुरस, तुष्ट चित्ती मिरवला. की सकळ महीचा नृपनाथ, अंजुळी धान्याचा गरजवंत. की मित्र तेजाची भिक्षा मागतो, काजव्या ते जाऊनी. तयाची न्यायी आम्हाशी वैभव, कायसे पद थोर लानिव. येरी जलपतसे आपुला भाव, निसंगासंग जाऊनी. परी असो कार्यापुरती, ऐकुनी घ्यावी येवती मात. श्री गुरु मर्जी आली करतलात, मारुलाथ वैभवासी. ऐसे गोरक्ष कल्पुनी मनी, एरीकडे मच्छिंद्र मुनी. किलोतळेचे शब्द ऐकुनी, आसनाहुनी उठिला. अति प्रेमा दाटुनी पोटी, गोरक्ष गळा घातली मिठी. करी कवळुनी हृदय पोटी, प्रेमे सद्गद आलिंगिला. मग कलिंगे ते पाचारुण, अमुपद्रव्ये दिधले वसन. गौरवुनी तेचे मन, स्वस्थाना ते बोळविले. एरीकडे मंडपात, शैल्यासहित मच्छिंद्रनाथ. निकट बैसवनी गोरक्षा ते, योगक्षेम पुसदशे. बद्रिकाश्रमी तपोराठी, तितुके सांगे गोरक्ष जेठी. कंटकाग्री पादांगुष्टी, 12 वर्षे संपादिली. उपरी तप झाली या पूर्ण, माव करी उमार म्हणू. सकळ देवा बोलावून, आतिथ्य ही मिरविले. ऐशी झाली आतप राहाटी, परी तव वियोग साहिना पोटी. क्षणक्षणा होऊनी कष्टी, शोक करू रिघतशे. जया पदाचे होता स्मरण, अंथी जठर जाय वेष्टुन. म्लान वदनी ओस कानन, दाही दिशा दिसतशे. मग उदकापासून जैसा मीनू, तडफडून देऊ पाहत प्राण. तेवी माझे अंतकरण, दुःख डोही हे लावे. परी प्रारब्ध योग दारुण, येथे भेटले तुमचे चरण. आता गेली या प्राण, एकाकी कदा नवशे मी.
ऐसे ऐकता वचन युक्ती पुन्हा दरिद्रशे हृदया प्रती म्हणे वत्सा तुझ मागुती एकांगे कदा न करीमी मुळी होन बाळपण तुवा न जाणिले मजविन सकळ करुणी लालन स्थावरपणी मिरवले जगा वेगळी जळ मासोळी विभक्त न होय कवणे काळी तेवी मम चित्त धरीत तपमवळी विभक्त झाला नाहीस परी न व्हावे ते घडून आले श्री मारुतीने मज गोविले गौरविले परी सदा फुले वैभव वाटे तुझ विनबा बा भोजन करता षड्रासांनी तुझे स्मरण होतसे मनी बा तो ग्रास ठेविताननी विषा समान वाटतसे मग अश्रूने पूर्ण भरती नयन तुझ जवळी लागे माझा प्राण मग मूर्तिमंत तू जठरी येऊन उभा राशी माझिया मग ताप उपजे मनात आहा बाळकाशी टाकोनी वनात आलो मी फिरत फिरत हेची चिंतन निषेधिनी बा तुझ विन करिता तीर्थ भ्रमण परी ओस दिशा ओभावे म्हणू मनात जलपे वत्स टाकून कैसा आलो मी पापी ऐसे बोलता मात मग बोलता झाला गोरक्षनाथ हे महाराजा माझी ऐक मात तू ते सुत बहु असती जया देशी कराल गमनू तेथेची सुत कराल निर्माण मग तुमच्या मोहाचे आवरण वाटले जाय महाराजा परी एकच तू माझी आई मन माझे एकेची ठाई मग जैशी पहागती पाही जळाविन मिनाते की आरका कुमुदनी असती अपारू तो मोह करील कोणावर परी कुमुदा तो एकची मित्र सुखा परी आनाया की चंद्रा चकोर असती बहु परी चकोरा एकची रोहिणी नाथ त्याची न्याय जननी माते असशी एकची माते तू जळात असती बहुत जळचर परी जळचरा असते एकची नीर तन्याये मज माहेर एकची मच्छिंद्र आराधिला श्लाघ्य पुरुषा अन्य युवती परी युवतीशी एकची पती तन्याये कृपा मूर्ती माझे जीवन तू असशी घनाशी अपार असती चातक परी चातकाशी घन तू एक तेवी तू माझे जननी जनक एकची असशी महाराजा ऐशी म्हणून गोरक्षनाथ नेत्रियानी अश्रुपात ते पाहुनी अंतरिक्ष सुत प्रेमे हृदयी कळवळला म्हणे तानुल्या सत्य वचन तुझ कोणी नसे मजविन ऐशे म्हणून मुखचुंबन कुरवाळुनी धरितसे मग सभास्थान विसर्जुन पाकशाळेत उभयता जाऊन श्री गोरक्षा ताटी घेऊन भोजनाते सारिले भोजन झाली या एकासनी निद्रा करती उभयजनी दिनोदयी स्नाने करुणी एकासनी बैसती एका अंकी मिननाथ एका अंकी गोरक्ष सुत कनकासनी राजसभेत घेऊन नाथ बैसती जैसा वक्रतुंड षडानन घेऊन बैसे उमारमण की माये यशोदे जवळी रामकृष्ण उभय अंकी मिरवती असो आता हे कथन पुढे सुखे झाले संपन्न ते पुढील अध्याय निरूपण होईल श्रोती श्रवण कीजे ते मच्छिद्र उभय अंकी घेऊन सुतसुताची फेडिल बाकी शैल्यानी वेष्टनी सुखासनी हाटकी नित्य मिरवे मच्छिंद्र तू नरहरिवंशी धुंडी सुतो नरहरी मालू नाम जाते तो गुरुकृपे रसाळ कथेते निवेदिल श्रोतिया स्वस्ती श्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य कमियागार सदा परिसुतो भाविक चतुर विशंतितमाध्याय गोडहा श्री कृष्णार्पणमस्तु पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय संत तुकाराम महाराज की जय नवनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत निरंजन स्वामी महाराज की जय।